कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दमलो आता मी दमलो। आता ही रोजची भांडणं, ही टेन्शन्स नाही झिपत नाही आता। कंटाळा आला गोष्टींचा। म्हणजे जे काय घडलंय ते सगळंच मला पटतं अशातला भाग नाही, पण हे खरं आहे की नवीन सुरुवात व्हायलाच हवी। आई ठीक आहे, करूया आपण तू म्हणतोस तसं। फक्त एक अट आहे। काही बोल ना, एनीथिंग। हिला बाहेर काढ। आधी ठरलं होतं तसा डिवोर्स घे। मी चांगली मुलगी शोधेन तुझ्यासाठी। तू काय बोलतेस, तुला कळतंय का? मला व्यवस्थित कळतंय मी काय म्हणतीये ते। लकी बरोबरच बोलत होता हो। बाई कितीही पाताळ यंत्री असली ना तरी जग फक्त तिच्यावरच विश्वास ठेवतं। आणि लकी सारखी चांगली माणसं अडकतात त्याच्यात। विसरू नको आकाश, लकी एकटाच होता ज्याला हिचे खरे रंग माहित होते। आई, हेच लकी बाबतीत पण असू शकतं ना। आणि इथे तर तीन तीन व्यक्ती आहेत ज्यांना लकी खरा कसा होता हे माहिती आहे। अगं त्यांनी त्याचा त्रास भोगलाय। हेच म्हणते मी, सख्या आईपेक्षा बाहेरच्या माणसांवर तुझा जास्त विश्वास आहे। काही बाहेरची माझे सासू सासरे, माझी बायको ते बाहेरचं नाही आहेत। मग बस त्यांना घेऊन आयुष्यभर त्यांच्या हातचा बावला होऊन राहा। पण त्याआधी एक काम आपल्यातलं नातं हे कायमचं संपून टाक। काय बोलतेस तू? तुम्ही जरा शांत बसाव। माझा मुलगा माझ्या डोळ्यासमोर बर्बाद होताना नाही बघू शकत मी। आता पाणी डोक्यावरून गेलंय। आता त्याला ठरवावं लागेल त्याच्यासाठी जास्त महत्वाचं कोण आहे, त्याची जन्मदात्री आई काही परवा आलेली बायको। बोल। प्लीज असं नको बोलूस। कसली शिक्षा देतेस तुम्हाला? बाबा, हे नेहमी असंच का होतं? कुठलाही पुरुष आपल्या आई आणि बायकोमध्ये निवड नाही करू शकत। हे आजपर्यंत मी तुझं सगळं ऐकलं। आयुष्यात जे काही केलं ते तुमच्या आनंदासाठी केलं। इनफॅक्ट हे दुसरं लग्न सुद्धा तुझ्या हट्टापोटी केलं ना मी, आई। आणि आई, आज जेव्हा मी खुश आहे, परत प्रेम करायला शिकतो, आणि तेव्हा तू म्हणतेस की डिवोर्स पेपरवर साईन कर, नाहीतर आपलं नातं तुटलं। जे आहे ते आहे, माझं ठरलंय। आई, अगं मी नाही अशी निवड करू शकत। माझ्याकरता वसुंधरा जेवढं महत्वाच्या तेवढीच महत्वाची तू आहेस का? आज जिला डोक्यावर घेतोस ना ती सुद्धा तुला बुडवणार आहे, लक्षात ठेव। लकीला पाठवलं तसं खोटं बोलून तुला तुरुंगात पाठवणार, या अख्ख्या घराचा सत्यानाश करणार आहे ती। मला तर वाद घालायचाच नाहीये यावर। एकदाच काय ते ठरव आणि हा विषय कायमचा संपून टाक। अयो, काय बोलताय तुम्ही? मला माहितीये तुमचा राग आहे माझ्यावर, मग तो माझ्यावर काढा ना। काय हवं ते बोला, मी सगळं शांतपणे ऐकून घेईन। कुठल्याच गोष्टीची तक्रार नाही करणार मी। पण तुम्हाला कल्पना आहे का वाई, तुमच्या अशा बोलण्याने आकाशावर किती त्रास होतो। तुझ्या बरोबर आयुष्य काढण्यापेक्षा हा त्रास परवडला। आणि काळजी नको करूस,
तू इथून जाशील ना, त्यानंतर माझ्या लेकाला व्यवस्थित सांभाळेन मी. त्याची गरज नाही पडणार आहे. म्हणजे हे तुझा निर्णय पक्का आहे. हो तुझं मन नाही बदलणार. नाही. ठीक आहे. वसुंधरा बॅगा पॅक करा. आपण मुलांना घेऊन निघतोय. काय बोलताय तुम्ही? भाऊजी प्लीज प्लीज शांत व्हा तुम्ही. असं रागाच्या भरात तुम्ही. रागाच्या भरात नाही वहिनी. तुम्ही सगळ्यांनी बघितले ना, मी केवढे प्रयत्न केले आईला समजवण्याचे, पण ती माझं ऐकायलाच तयार नाही. आणि बाबा मी सुद्धा हे रोज रोजच्या वादाने कंटाळून गेलोय. त्यापेक्षा आपण जाऊया, मुलांबरोबर एक नवीन सुरुवात करूया. तुम्ही आकाश, मी काय म्हणते, पुन्हा एकदा विचार कर ना. अरे या घराला गरज आहे तुझी. तूच या घरातनं निघून गेलास तर बिझनेसचं काय होईल? हे घर कोलमडून पडेल रे आकाश. काही नाही होणार आहे मावशी. अखिल आहे, दादा आहे, उत्तम सांभाळतील बिझनेस. आणि फक्त या कारणाकरता मी मागे नाही थांबणार. आणि मला या बिझनेस आणि या प्रॉपर्टी मधलं काहीच नकोय. माझ्या बायकोला आणि माझ्या मुलांना सांभाळायला मी एकटा समर्थ आहे. मूर्खपणा करू नकोस. नाहीतर काय. नातं काय फक्त बिझनेस आणि प्रॉपर्टीसाठी असतं का? अखिल थांब जरा. उगाच काहीतरी बोलून माती खाऊ नकोस. अगं पण दादा, तो घर सोडून जायचं म्हणतोय. काही नाही होणार आहे असं. वसुंधराचा कंटाळा आला की येईल बघ परत. आकाश, या घराला आम्हा सगळ्यांना तुझी गरज आहे. माझी गरज आहे. दादा, मी आणि वसुंधरा एक आहोत, हे मान्य आहे तुम्हाला? नाही ना? बस बघ, चाललोय आम्ही. आकाश थांब. बस झालं आता. शेवटचं सांगतोय, कोणीही ह्या घरातून कुठेही जाणार नाहीये. जयश्रीला मी समजावीन. प्लीज तू आता मध्ये बोलू नकोस. आपलं कुटुंब मोडलेलं मी खपावून घेणार नाही. एक तर आधीच आपण सगळ्यांनी खूप भोगले. सॉरी बाबा, पण हेच मला आईकडून ऐकायचं. मी तरच मी थांबेन. जयश्री चल, सोड आता हट्ट. चला वसुंधरा. नाही वसुंधरा प्लीज थांबा. या वेळेला मी तुमचं काहीच ऐकणार नाही. खूप संकटांमधून गेल्यानंतर आत्ता कुठे आपण एकत्र आहेत. आता परत मागे नाही जायचं. आपण इथेच आपल्या माणसांसोबत याच घरात राहायचंय. तुम्ही प्लीज इमोशनल होऊ नका. तुम्हाला ही सगळी माणसं आपली वाटतात, पण त्यांना असं नाही वाटत आहे आणि कधीच वाटणार नाही. वाटेल हो, एक दिवस नक्की वाटेल आणि माझी खात्री आहे. सुंदर, तुम्हाला माहिती आहे ना आई तुमच्यासोबत कशी वागणार आहे. ते सतत तुमचा अपमान करत राहील ती. मला चालेल, पण मला नाही चालणार आहे. शांत व्हा, माझं ऐका प्लीज. शेवटी चूक माझीच होती ना. मी खोटं बोलले म्हणून झालं नाही सगळं. आणि मला माझी चूक सुधारायची एक संधी तर द्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.